नमस्कार मैत्रिणींनो, शारदा किचन मॅजिकमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघितलंच असन आपला ढोकळा किती छान आणि किती सुंदर झालेला आहे. आपणसुद्धा खूप छान आलेला आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी 1 वाटी घेतलेलं आहे बेसन. त्याच्यामध्ये मला 2 चमच आपल्याला रवा घालायचा आहे आणि थोडंसं दही त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे बिना लसणाचा. त्याच्यावरती मी साखर, लिंबूसत्व, नमक त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे मस्त थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे बेटर पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे आणि हे बेटर पूर्ण भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त पातळसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही, जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे. आता मी त्याच्यावरती एक बेकिंग सोडाचा चमच घातलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गरम तेल घालायचं आहे कडक, जेणेकरून जे बेटरमध्ये आपण गरम तेल घातले की ढोकळा खूप छान स्पंज येते त्याला. आता तुम्ही बघू शकता बेटर किती छान फुगलेलं आहे. आता आता भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता चला त्याच्यामध्ये बेटर टाकून घेऊया. आता याच्या बेटर छान सेट झालेलं आहे याच्यामध्ये. आता आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर भांडं ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला हा 10 मिनिटं ढोकळा शिजू द्यायचा आहे कमी आचेवर. तर आता बघू शकता तुम्ही किती छान पंच आलेला आहे याला. आता चला आपण बघूया ढोकळा झाला की नाही आपला. हे बघा आपला ढोकळा आता जवळपास झालेलाच आहे. तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान पंच आलेला आहे. आता याला आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता थोडंसं मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यावरती थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरतून थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे, मोहरी घालायची, साखरसुद्धा त्याच्यामध्ये घालायची अर्धा चमच आणि 1 ते दीड कप आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे मस्त पाणी छान आपलं तयार झालेलं आहे. आता ढोकळा आपण पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता ढोकळा किती छानपैकी पलटलेला आहे आपल्या आणि किती छान पंच आलेला आहे त्याला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे पाणी याच्यावरती घालून दिलेलं आहे मी. याच्यावरती मध्ये तुम्ही तीळसुद्धा ॲड करू शकता. तिळेनं आणखी खूप छान टेस्ट येते आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. अशाच एका नवीन-नवीन रेसिपीमध्ये आपण भेटूया. तर कसं वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही बघू शकता आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे खाण्यासाठी. एकदम बेस्ट तयार झालेला आहे.